द मा मिरासदार यांच्या गंमत गोष्टी या विनोदी कथासंग्रहातून पंचनामा नावाची कथा. पंचनामा. अंधार करकचून पडला होता आणि वाट वेडीवाकडी होती. ठिकठिकाणी वळणे होती. चाकोऱ्या कमी जास्त झालेल्या होत्या. काटेकुटे, दगडधोंडे आणि खड्डे होते. चालणाऱ्याच्या पायाला काटा तरी मोडत असे, नाहीतर खळग्यात पाय जाऊन त्याचा पाय तरी मुरगाळत असे. अंधार इतका गडद पसरला होता की डोळे फाकून खाली बघितले तरी स्वतःचे पायसुद्धा दिसत नव्हते. आभाळात 4-2 मोठे ढग वेडेवाकडे उगीच पसरले होते. त्यांच्या फटीतून एखाद दुसरी चांदणी चमचमताना दिसत होती. आदल्या दिवशी नुकताच थोडा पाऊस पडून गेला होता, त्यामुळे जमीन गारवट लागत होती. वाऱ्याची एखादी झुळूक अधनमधनं सुटत होती आणि डोक्याचे केस फडफडवीत होती. सगळीकडे अगदी स्तब्ध होते. कुठेतरी लांबवर रातकिड्यांचे गाणे मधून सुरू होत होते आणि बंद पडत होते. बाकी कुठेही कसलाही आवाज नव्हता. गाडीवाटेच्या दोन्ही बाजूंनी 10-12 माणसे गपचिप चालली होती. झपाझपा पाय उचलीत वाट कापीत होती. थोडा वेळ असा शांतपणे गेला आणि मग नारायण कॉन्स्टेबल वाटेवरच्या मधल्या तरवडाच्या झुडपाला एकाएकी अडखळला आणि पाय अडकून दबदिशी पडला. खाली पडल्याबरोबर त्या तरवडाच्या बारीक मोठ्या फांद्या, फुले त्याच्या तोंडावर गपकन बसली आणि तो कळवळून ओरडला, "आई ग, मेलो मेलो." ढेरी आवळून फौजदार डुलत स्वतःच्याच तब्येतीत चालत होता. एकदम आरडाओरडा झालेला पाहून तो दचकला आणि थांबला. लटालटा हलणारी त्याची ढेरी नंतर थोड्या वेळाने थांबली. अंधारातनं बघण्याचा व्यर्थ खटाटोप करीत तो म्हणाला, "काय झालं रे?" कुणीतरी बोलले, "नारायण पोलीस." त्याला काय धाड आली? तरवडाला धडकला आणि पडला. हात त्याची मी. एवढा संवाद होईपर्यंत नारायण पोलीस उठला होता. त्याचा पाय थोडासा मुरगाळला होता. तोंडावरही ओरबाडे निघाले होते, पण त्याहीपेक्षा आपल्या फजितीने त्याला शरमल्यासारखे झाले होते. ट्रेनिंग घेऊन नुकताच तो तालुक्याच्या गावी कामावर रुजू झाला होता. आपण चांगली कामगिरी बजावायची आणि फौजदाराला खुश करायचे असे बेत त्याने मनाशी रचले होते. सुदैवाने 8-15 दिवसांतच ही कामगिरी आली होती आणि तो उत्साहाने निघाला होता. पण काम लांबचे होते. वाटेतच त्याचा पाय मुरगाळला होता. पाय थोडासा चोळून त्याने जमिनीवर झाडला आणि लंगडत तो सगळ्यांच्या मागणं निघाला. अधूनमधून विवळत तो पुढे चालू लागला. फौजदाराने चालता चालता विचारले, "नारायण, लागलं काय रे फार?" नारायण कणत कुथत उत्तरला, "फार नाही, उगी पाय मुरगळलाय." "मग वरडू नकोस लेका. सरकारी काम आहे हे. निष्कारण घोटाळा करशील अन सगळ्या कामाचा बट्ट्याबोळ करशील. गपचीप चल बरं." खरं म्हटलं तर नारायणला चांगला दणका बसला होता. तोंड ओरबाडले होते. एकदम खाली पडल्यामुळे बूड शेकून निघाले होते आणि पायाचा ठणका तर सारखा तोंडावाटे बाहेर पडू पाहत होता. पण फौजदाराने त्याला दम भरल्यावर तो गप्प बसला आणि मुकाट्याने लंगडत चालू लागला. त्याच्या मनात आले की आपल्या हातनं फार हलगर्जीपणा झाला. हे बोलून चालून सरकारी काम, शिवाय धोक्याचे. कुणीतरी जवळच्या गावातल्या माणसाने आपल्याला प्रथम बातमी दिली की आप्पा लावंडाच्या मळ्यात ऐन उसाच्या फडात गांजाचे झाड लावलेले आहे. चांगले 6-7 फूट उंचीचे. शिवाय गांजाची अडीही वस्तीवर छान बाज लावून ठेवलेली आहे.
आपण ही बातमी फौजदाराला सांगितली. मात्र तो जागचा हल्ला आणि 8-10 कॉन्स्टेबल 4 पंच बरोबर घेऊन रात्र पडायला निघाला. सरकारी कामापुढे तहान भूक कसलीही पर्वा न करता टाकोटाक निघाला. एकदा बरोबर छापा घातला आणि बेकायदा माल जप्त केला म्हणजेच सगळ्यांची सुटका होणार. अशा स्थितीत आपण आरडलो ओरडलो आणि वस्तीवरची माणसं सावध झाली तर सगळ्यात बेत फिसकटायचा. केलेली एवढी मेहनत फुकट जायची. तेव्हा आपणच गपचीप जावे एवढे खरे. छाप्यात चांगली कामगिरी बजावावी म्हणजे आता घडलेल्या चुकीचे परिमार्जन होईल, असे सगळे विचार नारायणाच्या मनात पुन्हा पुन्हा येत होते. लंगडतच पण इतरांच्या बरोबरीने तो चालायची धडपड करीत होता. तोंडातून अक्षर काढीत नव्हता. वाट जवळजवळ संपत आली आणि लावंडाच्या वस्तीवरचा कंदील लांबून दिसू लागला. तेव्हा फौजदार थांबला. त्याचे पोटही थांबले. हातातल्या मंडळींना त्याने थांबण्याचा इशारा केला. मगर कुठं आहे? सगळ्यात पाठीमागे असलेला मगर झपाट्याने पुढे आला. हा नवकामी हित आहे. बोट दाखवून फौजदाराने विचारले, हीच का लावंडाची वस्ती? हीच. असंच सरळ जायचं. हां, नीट नाकामोहर. ठीक आहे, असे म्हणून फौजदाराने बरोबरच्या पोलिसांना एका ठिकाणी कोंडाळे करून बोलावले. कुणीकडून जायचे ते सगळे समजावून सांगितले. पोलिसांचे 2 भाग पडले आणि मग त्यानं खूण केली. चला, सगळेजण पुढे निघाले. लंगडणाऱ्या नारायणाला उद्देशून फौजदार म्हणाला, नारबा, आता बघू तुमचं कसब. नवा आहेस, पाहतो आता काय काय करतोस ते. नारायणाची छाती उत्साहाने वीत फुगली. ठणकणारा पाय विसरून तो म्हणाला, आता बघा तर साहेब तुम्ही. आणि मग सगळे जण दपकत पुढे निघाले. वस्तीवरचा कंदील शांतपणे जळत होता. त्याच्या अंधुक उजेडात झोपडीचे वरचे छप्पर तेवढे अस्पष्ट दिसत होते. खाली अंधारच होता. कुठे काय आहे हे काही कळत नव्हते. गोठ्यातले बैल खाली बसून रवंथ करीत होते. त्यांनी मुस्काट हलविले की शिंगावरच्या घुंगरांचा मोठा खुळ्ळम असा आवाज येई. बाकी माणसाच्या हालचालीचा कसलाही वास येत नव्हता. 1-2 मिनिटे हे शांत वातावरण असेच टिकले आणि मग काय झाले कोण जाणे. एकदम गोंधळ सुरू झाला. वस्तीवरची 2-3 कुत्री एकाएकी पोलिसांच्या अंगावर धावत आली ती अशी मोठमोठ्यांदा भुंकत, आरडाओरडा करीत अंगावर येऊन कोसळली की पोलीस क्षणभर गोंधळूनच गेले. एका कुत्र्याने थेट फौजदाराच्या पोटावर झेप घेतली. तेव्हा नारायण पुढे धावला आणि त्याने दंडुकाच्या एका सपाट्यात ते कुत्रे आडवे केले. त्याबरोबर बाकीची भुंकतच पण मागे सरकली. पण एवढ्या वेळात सगळी वस्ती जागी झाली होती. पोलीस असा एकदम आरडाओरडा झाला आणि वस्तीवरची 1-2 माणसे अंधारात धूम पळाली. कुणीतरी टांगलेला कंदील उचलला आणि त्यातले घासलेट छपरावर गवतावर टाकले. कंदील त्यात फेकून दिला. त्याबरोबर भक्कदशी जाळ झाला आणि हा म्हणता झोपडी पेटली. धडाधडा जळू लागली. ते पाहिल्यावर पोलिसांनी भराभरा वीजबत्त्या पेटविल्या आणि हाताला सापडली ती 2-3 माणसे धरून ठेवली. 1-2घांनी झोपडी विझवायची खटपट केली पण ते काही जमले नाही. झोपडी जळतच राहिली. ते बघून फौजदार ओरडला, अरे गांजा राहिला आतच. काढा बाहेर काढा, सापडेल तेवढा. त्याबरोबर नारायण खुरडत पुढे घुसला आणि त्याने झोपडीच्या आत झेप टाकली. 4-2 मिनिटांत
हाताला लागेल तेवढा गांजाचा ढीग गाठोड्यात गोळा करून तो बाहेर आलाही. पण हे होईपर्यंत त्याला चांगला चटका बसला होता आणि त्याच्या दोन्ही हातांची बोटे होरपळून निघाली होती. हे होईपर्यंत फौजदार स्वतः उसाच्या फळात घुसला होता. लावंडाने लावलेले गांजाचे झाड उसाच्या फळात आहे. झाडाभोवतालचा ऊस त्याने काढलेला नाही. खोडवा निडवा तिडवा करून त्याने तो कायम राखलेला आहे. एवढी बातमी नारायणाने सांगितलेली होती. तिच्या आधाराने तो सबंध फळातनं एखाद्या कोल्ह्यासारखा हिंडला आणि अखेरीला त्याने ते झाड वासाच्या आधाराने हुडकून काढले. झाड चांगले मोठे होते, माणसाच्या डोक्याला लागेल इतके, थोडेसे जास्तीच. झाडाला फुले येऊन गेली होती आणि आता बोंडे लागलेली होती. हाताने झाड चाचपून फौजदार खुशीत येऊन बरोबरीच्या एक दोघांना म्हणाला, उपटा रे, अगदी मुळासकट निघालं पाहिजे. त्याबरोबर आलेल्या एक दोघांनी अंगरखे मागे सरकविले आणि गुडघे भुईवर टेकवून एका दमात झाड मुळासकट उपटले आणि फौजदाराच्या हातात दिले. फौजदार आणि मंडळी झाड घेऊन बाहेर येईपर्यंत झोपडीचा खेळ खलास झालेला होता. वरचे छप्पर जळून खाली आले होते. राख धुमसत होती आणि मधले मधले इंगळ फुलून फुलून नाहीसे होत होते. दोघा तिघांना काढण्या लावून 4-5 पोलीस आणि पंचमंडळी तिथेच ठाण मांडून बसलेली होती. फौजदार तिथे आल्यावर पोलिसांनी उठून हातातल्या काढण्यांसह त्यांना सलाम ठोकला. तो घेऊन त्याने चौकशी केली. हे कोण धरलेत रे? हवालदार म्हणाला, ही गडी माणसं आहेत लावंडाची. अन लावंड कुठं आहे? तो भोसडीचा सापडला नाही का अजून? चौकशी केली साहेब. लावंड आज नव्हताच इथं वस्तीवर, गावात आहे. आत्ता येईलच बघा फाटला. येऊ द्या त्याला, तवर पंचनामा करा सापडलेल्यांचा. असे म्हणून फौजदाराने झाडाकडे बोट दाखविले. नारायण कुठे गेला? नारायण पुष्कळच दमून गेला होता, पण फौजदाराने हाक मारल्याबरोबर तो तत्परतेनं पुढे धावला. हा काय मी इथं? मी सांगतो तू लिही, तुझं अक्षर झोकात आहे. फौजदाराने सांगितलेली ही गोष्ट खरी होती. बाकीचे लोक साधे पोलीस असल्यामुळे त्यांना फारसे लिहिता येत नव्हते. नारायणाने पोलीस व्हायच्या आधी मराठी शाळेत काही दिवस मास्तराचे काम केले होते. त्यामुळे त्याला अशुद्ध का होईना पण सरळ वाक्यामागे वाक्य लिहिता येत होती. शिवाय त्याचे अक्षरही बरे होते. हातातल्या गाठोड्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, गांजा पण सापडला आहे साहेब. सापडलाच पाहिजे, तरी थोडा सापडला. किती? निघेल 50-1 तोळे. पुष्कळ झाला पंचनाम्याला. मग लिहायचा का पंचनामा? तर उशीर कशाला? नारायणाची बोटे होरपळली होती, चांगली ठणकत होती, पण त्याचा उत्साह ओसरला नव्हता. आपल्या या पहिल्याच कामात जी कामगिरी आपण बजावली ती फौजदाराने समक्ष बघितली आहे याबद्दल त्याची खात्री होती. साहेब दरवेळेला आपल्याला हाका मारतो, आपल्याला लिहायला सांगतो, या विचाराने त्याला फुरफुरल्यासारखे होत होते. सर्व्हिस बुकात नक्की त्याची नोंद होईल. सुरुवातीला आपण जर इतका पल्ला गाठला तर मग पुढे काही विचारायला नको. भराभरा बढती मिळत जाईल. कामे मात्र सारखी अशी निघाली पाहिजेत. मग दाखवतो कर्तबगारी. नाहीतर बाकीचे कॉन्स्टेबल आई बाप मेल्यासारखे चेहरे करून उगाच बसून राहिलेत लेकाचे. एकाने तरी जरा उत्साह दाखवून काही काम करून दाखवायचे होते. सरकारी कामात इतका हलगर्जीपणा दाखवून कसे चालेल असा विचार करीतच नारायणाने खिशातले पेन उपसले आणि कागद काढून पंचनामा खरडायला सुरुवात केली. साहेब भराभर मजकूर सांगत होता
आणि नारायण तो सुवाच्य अक्षरात लिहून घेत होता. साहेब मजकूर सांगता सांगताच धरून ठेवलेल्या गड्या माणसांना शिव्या मोजीत होता आणि न आलेल्या लावंडाला आईमाईवरनं बोलत होता. त्याच्या या बोलण्यात इतका राग आणि अशी धार होती की यावेळी लावंड समोर असता तर असले बेकायदा कृत्य केल्याबद्दल साहेबाने त्याच्या नरडीचा घोटच घेतला असता असे नारायणाला वाटले. पण त्याला फार विचार करायला वेळ नव्हता, कारण सांगता सांगता फौजदार दर वाक्यागणित 2-3 शिव्या देत असल्यामुळे शिव्या चुकवून पंचनाम्यात मजकूर लिहिले. हे मोठे कौशल्याचे काम होते, पण तरीही नारायणाने मोठ्या हुशारीने ते काम पार पाडले. बोटे ठणकत होती, पाय दुखत होता आणि डोळे चुरचुरत होते, तरी नारायण मन लावून कागदावर वळणदार अक्षरे काढीत होता. हा सगळा दंगा बराच वेळ चालला आणि फटफटायची वेळ झाली. कोंबड्याने केव्हाच बांग दिली. थंडगार वारा वाहू लागला. पूर्वेकडून अंधुक उजेड दिसू लागला आणि पाखरांची कुलकुल सारखी ऐकू येऊ लागली. बाकीचे कॉन्स्टेबल काढण्या हातात घेऊन पेंगलेही होते आणि पुन्हा डोळे चोळीत उठले होते. पंचांनी तर एव्हाना डाराडूर झोपाही काढल्या होत्या, पण नारायण रात्रभर जागाच होता आणि आता पंचनामा खरडत होता. अखेरीस नारायणाचे लिहिणे संपले आणि दिवस उगवायला आप्पा लावंड घाईघाईने तट्ट्याच्या बैलगाडी चिनान पळवीत मळ्यात येऊन दाखल झाला. अंगात मलमलचा सदरा, डोक्याला नवा रंग दिलेला पटका, खळीचे धोतर, अशा थाटात फाटक्या अंगाचा काळाकिट्ट आप्पा लावंड गाडीखाली उतरल्याबरोबर फौजदाराने त्याला दम भरला. कोण रे तू? आप्पाला गावातच सगळा प्रकार समजला होता, त्यामुळे काय करायचे ते ठरवून त्या अदमासानेच तो आलेला होता. पण आल्या आल्या फौजदाराने जो सूर काढला तो बघून तो हबकला. चाचरत चाचरत तो म्हणाला, मी आप्पा लावंड. हे ऐकल्यावर फौजदाराने लवंगी फटाक्याची माळ सोडावी त्याप्रमाणे शिव्यांची माळ सोडली. ऐकणारा घाबरागुबरा होऊन जावा असा भडीमार केला, पण लावंड मान खाली घालून उभा होता. बाकीच्या पोलिसांना आणि पंचांना तर त्याचे काहीच सोयरसूतक नव्हते. मख्ख चेहरा करून ते आपसात टिवल्या बावल्या करीत होते. धरून ठेवलेल्या गड्यांकरून बिड्या घेऊन बाजूला जाऊन ओढून परत येत होते. नारायण मात्र पंचनाम्याचा कागद घेऊन जवळ बसला होता. शिव्या ऐकत होता. भरपूर शिव्या देऊन फौजदाराला धाप लागली. मग तो म्हणाला, गांजाचं झाड लावलंस साल्या तू? हां? लावंड काकुळतीला येऊन म्हणाला, मी लावलेलं नाही साहेब. मला पत्त्यासुधिक नाही. चोर भांचोद? फौजदार गुरगुरला. आई शपथ साहेब. आणि गांजा सापडला तो सुद्धा तुला ठाऊक नसल? नाही साहेब. मग कुठला आला रे गांजा तिथं? आभाळातून पडला काय? लावंडाने नुसतीच मान हलवली. मग ह्यो आमच्या गड्या माणसांचा चावटपणा हाय साहेब. मला काही सुधिक माहीत नाही. बर गप रहा आता अन पंचनामा ऐक. लावंड खाली भुईला टेकला तसा फौजदार आपल्या लोकाकडे वळला. पंचनामा झाला लिहून. नारायण घाईघाईने कागद पुढे करून म्हणाला, झाला की, अगदी कंप्लीट. पंच कुठं आहेत? फौजदाराने तालुक्याच्या गावाहून धरून आणलेले 3-4 पंच विड्या फुंकत चवड्यावर बसले होते. त्यातला एक जण दूर सोडून म्हणाला, हाय आम्ही. वाच रे. नारायणाला वाटले होते की साहेब एकदा तरी कागद घेऊन पाहिल, बारकाईने वाचील आणि आपले कौतुक करील. सरकारी काम आहे हे. सगळ्या गोष्टी शिस्तीत झाल्या म्हणजे बरे असते, नाहीतर कोर्टात ताप होतो एखाद्या वेळी.
पण फौजदाराने वाच म्हणून सांगितल्यावर तो जरा हिरमुसला झाला. मग त्याने धडाधडा कागद वाचला. 6 फूट उंचीचे झाड आणि 50 तोळे गांजा कसा सापडला याचे त्यात इत्थंभूत वर्णन केलेले होते. नारायण शिपायाने हे वर्णन अगदी मन लावून व्यंकटेश स्तोत्र वाचावे तसे वाचले. ते वाचून झाल्यावर पंचमंडळींनी माना डोलावल्या आणि एकाखाली एक दाबून सह्या ठोकल्या. एक एक अक्षर कोरून काढीत आणि प्रत्येकी 5 मिनिटे घेत त्यांनी सह्या केल्या. ते झाल्यावर बाकीचे शिपाई धरलेल्या गड्यांना घेऊन उठले आणि दुसरीकडे कुठे कुठे गेले. रिकामटेकडे पंचही बिडीचा धूर सोडीत मळ्यातनं हिंडू लागले. जाता जाता त्यांनी नारायणालाही आपल्याबरोबर यायची खूण केली. पण नारायणाला त्यांच्या हलगर्जीपणाचा आणि बेपर्वाई वृत्तीचा इतका राग आलेला होता की तो मुळीच जागचा हलला नाही. शेजारीच उपटून ठेवलेले गांजाचे झाड हातात धरून तो कर्तव्यबुद्धीने तिथेच बसून राहिला. राहता राहता अखेरीला तिथे फौजदार, लावंड आणि नारायण एवढे 3 जणच उरले. मग फौजदार म्हणाला, नारायण जाऊन ये, तुला कुठं जायचं असेल तर. काही हरकत नाही. नारायण मान हलवून म्हणाला, पाय दुखतोय फार, मी नाही जात कुठं, बसतो इथंच. बरंय, बस, तू तरी केव्हा शिकणार. असे बोलून फौजदार प्रेमळपणाने हसला. आणखीही काही गोष्टी राहिल्या आहेत आणि त्या आपण शिकाव्यात अशी साहेबाची इच्छा आहे. हे ऐकून नारायणाला अगदी भरून आले. नवीन गोष्टीही पूर्वीप्रमाणेच मन लावून करायच्या असे त्याने मनातल्या मनात ठरविले. नारायण असा मनाशी विचार करीत होता. तेवढ्यात फौजदार लावंडाला म्हणाला, आट्टा लवकर, आम्हाला उशीर होतोय. लावंड खाली मान घालून जमिनीवर रेघोट्या ओढीत म्हणाला, साहेब, काय मेहरबानी करा. हे ऐकल्यावर साहेबाने पुन्हा एकदा शिव्यांचा धडाका उडविला. शिव्यांबरोबर इतर शब्द. तो जे बोलला त्यावरून नारायणाला कळले की लावंडाने बेकायदा गांजा बाळगला होता. ही फार भयंकर गोष्ट होती. विशेषतः गांजाचे उभे झाडच त्याच्या रानात सापडले होते. हा अपराध तर अक्षम्यच होता. या अपराधाबद्दल त्याच्या माणसाची गय करणे म्हणजे सरकारचा पैसा आरामचा खाण्यासारखे होते. छे, अशी गोष्ट मुळीच होण्यासारखी नव्हती. असली बेकायदा कामे करणाऱ्याला खडी फोडायला तुरुंगात पाठविणे हे अगदी कुणाचेही कर्तव्य होते. नारायणाला तरी निदान ते मनोमन बरोबर पटले. पण अप्पा लावंडाला काही ते पटल्याचे त्याच्या मुद्रेवरून दिसले नाही. तो आपला संथपणे म्हणाला, कसंही करून हे कलम मिटवा, नाही म्हणू नका. साहेबाने मगाशी ज्या आवाजात शिव्या दिल्या होत्या त्या ऐकल्यावर लावंड पुन्हा बोलायची हिंमत करील असे नारायणाला वाटले नव्हते. आता फौजदार रागारागाने याला लाथाबुक्क्याच घालील असे त्याला सारखे वाटू लागले. पण तसे काही झाले नाही. मिशांच्या बागाईत पिकावरनं हात फिरवीत फौजदार बोलला, कलम फार अवघड आहे, जमणं कठीणच. जमवायचं म्हणलं म्हणजे जमतं. जमवाच एकदा. नाही म्हणायचं नाही. म्हणजे कसं म्हणतोस आता. तुम्ही एवढा हेलपटा घेतला. कसला हेलपटा हा. धिंड निघाली रात्रभर. हे बघ, हा नारायणाचा पाय मुरगळलाय. अरारा, बोटं भाजली. वाईट झालं. मग हा सगळा विचार करून बोला. फौजदाराने नारायणाचा उल्लेख केला तेव्हा नारायणाने नम्रपणे मान खाली घातली होती. पण लावंडाने तेवढ्यात फौजदाराच्या हातात काहीतरी सारलेले बघून तो दचकला.
काहीतरी सारलेले बघून तो दचकला. डोळ्यांची उघडझाप करीत तो बराच वेळ तिकडे पाहत राहिला. तेव्हा त्याच्या ध्यानात आले की ती 10-10च्या नोटांची बंडले आहेत. या नोटांचे मध्येच काय काम निघाले हे नारायणाच्या काही ध्यानात आले नाही. तोंडाचा आ करून तो नुसता बघतच राहिला. सबंध रात्रीनंतर आत्ता फौजदाराचा आवाज बदलला. घोगऱ्या आवाजात त्याने विचारले, किती आहेत? लावंडाने 5 बोटे दाखवून सांगितले. 500. फक्त 500? होय. मग फौजदाराने बंडले लठ्ठ कोटाच्या खिशात टाकली आणि नारायणाला सांगितले, नारायण, पंचनामा खोड. तोंडाचा आ तसाच ठेवून नारायणाने आश्चर्याने विचारले, का खोडू? होय. 6 फूट झाडाऐवजी 4 फूट झाड लिही. 4 फूट? होय. पण ते तर 6 फूट आहे. 2 फूट तोडून टाक खालून. पण मुळ्या जातील ना त्याच्याबरोबर. चिखल थाप खालून. नारायणाने अदमासाने 2 फूट झाड तोडले. खाली पडलेला चिखल बुडाला. पुन्हा थापला. कागदावर खोडतो आणि गांजा तोळे 25 असं लिही. पण 50? तुला काय, लिही आपलं. बर. असं म्हणून नारायणाने 50चे 25 तोळे आणि 6 फुटांचे 4 फूट केले. कागदावर खाडाखोड झाली. आपण मन लावून लिहिलेल्या मजकुरात खाडाखोड करण्याचा प्रसंग आला हे पाहून नारायणाला जरा वाईट वाटले. हा सगळा प्रकार होईपर्यंत लावंड शांतपणे थांबला. मग त्याने विचारले, म्हणजे हे काय झालं साहेब? फौजदार हसून बोलला, ह्या तुम्ही जेवढे पैसे सोडणार त्या मानाने पंचनामा 500 रुपयात 2 फूटच झाड कमी होणार आणि माल निम्मा कमी. लावंडाने पुन्हा हात जोडले. काढा पंचनामा साहेब. असं करू नका. छे, बिलकुल भीड घालू नकोस. सरकारी काम आहे हे. माझ्या गळ्याला तात लागायचा एखाद्या वेळी. तेवढ्यात साहेबाच्या हाताशी आणखी एक बंडल आले. आता तरी बंडल हाताने तोलीत फौजदाराने विचारले, किती आहेत? आणखी 200. ठीक नारायण. नारायण टकामका या प्रकाराकडे बघतच होता. तो एकदम दचकून म्हणाला, ओ, झाड 3 फूट. 3 फूट? होय. अन गांजा तोडे 10. फार खडाखोर होणार साहेब. नारायणाने कळवळून सांगितले. होणारच, पण करून टाक. पण खडाखोड दिसणार ना. एडा आहेस का तू? अरे, हा रफ पंचनामा आहे. फेर अजून व्हायला अवकाश आहे. नारायणाने पुन्हा झाड फूटभर छाटले आणि पुन्हा बुडाशी माती थापली. पंचनाम्याचा कागद उघडून तो लिहू लागला. तेव्हा लावंडाने साहेबाचा हात धरला. आता ऐका माझं. ऐकलं की? जेवढं दिलंस तेवढं ऐकलं. असं नका करू. हो, सरकारी कामात भीड नको. साहेबाची आणि लावंडाची बरीच बोलाचाली झाली. लावंडाने विनवण्या करकर केल्या, पण साहेब बदला नाही. शेवटी लावंडाने आणखी 200 रुपये त्याच्या कुशीत सरकवले. हे होईपर्यंत नारायणाची खाडाखोड नुकतीच संपली होती. पण आता त्याने कागद हातातच ठेवला होता आणि पेनही उघडेच धरून ठेवले होते. साहेब आणि लावंड यांच्यात पुन्हा काही देवघेव झाली हे बघून त्याने विचारले, आता किती फूट लिहू साहेब? साहेब त्याच्याकडे पाहून हसला. त्याने मिशा कुरवाळल्या. शाब्बास, लवकर तयार होशील. हा. झाड 2 फूट अन गांजा तो आता 5 तोळे होणार साहेब. शाब्बास, 5 तोळे लिही. नारायण पुन्हा खाडाखोड करायला निघाला. तेव्हा लावंड मध्येच तोंड घालून बोलला,
आता मात्र चुकताय हा साहेब तुम्ही. फौजदार साहेब रागारागाने त्याच्याकडे बघू लागले. तेव्हा त्याने खुलासा केला, अहो झाड 2 फूट धावणार. बरं, मग एवढ्याशा झाडाला फुलं बी येत नाहीत आणि बोंड बी येत नाहीत, मग 5 तोळे गांजा कसा काय धावणार म्हणतो मी. लावंडाने टाकलेला हा पेच पाहून साहेब विचार करीत थांबला. त्याचे म्हणणे खरे होते. 2 फूट उंच असलेल्या झाडाला गांजा येत नाही. एवढ्याशा झाडाला फुलं किंवा बोंड येणार कुठून. अशा स्थितीत 5 तोळे गांजा सापडला असे लिहिणे हे लबाडपणाचे ठरले असते आणि असली लबाडी सरकारी अधिकाऱ्याने करायची ही गोष्ट साहेबाला बिलकुल मान्य होण्यासारखी नव्हती. बराच विचार करून तो म्हणाला, नारायणाने तत्परतेने पेन घेऊन विचारले, गांजा खोडून टाकायचा का. नारायणाने नुसते 2 फूट झाड अशी नोंद केली. पुन्हा बुडाला चिखल लावला आणि गांजाचे गाठोडे लावंडाच्या स्वाधीन केले. साहेबाने विचारले, बस आता प्रश्न मिटला. लावंड खुश होऊन म्हणाला, होय साहेब, पण एक विचारू का. बोल. गांजा जर नाही तर नुसत्या झाडाला काय चाटायचं आहे होय. म्हणजे अहो 2 फूट झाड कुठं बी येतं आपचूक. गावखत टाकलं म्हणजे हमेशा बी रानात पडतंच आणि झाड उगवतं. आता तेवढंच कशाला ठेवताय. फौजदार पुन्हा विचारात पडला. निदान त्याने विचारात पडल्यासारखा चेहरा केला. मग तो म्हणाला, गड्या तू मला पेचात धरलंस आणि थोडक्यात भागविलंस. थोडक्यात कशाचं साहेब. बर, आता आणखी काढ काहीतरी, म्हणजे हे काम निकालातच काढतो. किरकिर नको. लावंडानं पाहिले की आता जास्त ताणू नये. तेव्हा त्याने आणखी एक लहानसे पुडके दिले. ते घेऊन फौजदाराने नारायणाला सांगितले, पंचनामा फाडून टाक अन चला आता, उशीर झालाय. नारायणाने 2 तास खपून मन लावून वळणदार अक्षरात लिहिलेला बंदा ताव टराटरा फाडला. त्याचे तुकडे लावंडाच्या स्वाधीन केले आणि दोन्ही हात झाडले. पंचनामाचे काम अशा रीतीने संपले आणि मग लावंडाची आणि साहेबाची दिलजमाई झाली. फौजदाराने त्याला प्रेमाने सांगितले, हल्ली कायदे फार चमत्कारिक झाले आहेत. बेतानं सांभाळून राहत चला. लावंडाने मान डोलावली आणि मग आपली तट्ट्याची गाडी फौजदाराला मोटार रस्त्यापर्यंत पोचवायला दिली. नारायणाचा पाय दुखावला होता म्हणून साहेबाने मेहरबानी करून त्याला आपल्याच गाडीत घेतले. बाकीचे सगळे चालत मागणं आले. मोठ्या रस्त्याला पोचल्यावर झाडाच्या सावलीखाली सगळी मंडळी एसटीची वाट पाहत थांबली. भर उन्हात रानातल्या झळा खात घामेजून उभी राहिली. फौजदाराने तेवढ्यात खिशातले पैसे तोंडात बोटे घालून मोजले. मग हवालदाराजवळ एक भेंडोळे दिले आणि पंचाकडे बोट दाखवून सांगितले, हे देऊन टाका सगळ्यात मिळून अन जाऊ दे त्यांना हकालगाडी. हवालदाराने पैसे दिले. ते घेऊन खिशात कोंबीत पंचाचा म्होरक्या म्हणाला, मग आम्ही जातो साहेब. देशमुखाच्या वस्तीवर जायचं हाय मधी, तिकडं जाऊन मागणं येतो. ठीक आहे. साहेबाने मान डोलावली आणि मग पंचमंडळी तिथनं हलली. साहेबाच्या फुगलेल्या खिशाकडे बघत बाकीचे लोक आशाळभूतपणे उभे राहिले. एकमेकांशी कुजबुजू लागले. साहेब त्यांना म्हणाला, हवालदार तुमचं सगळ्यांचं बघू मागाहून. काय. हवालदार म्हणाला, बरं आहे साहेब. कुणी काही बोलले नाही. अर्धा तास असा गेला
आणि मग साहेबाला एकदम आठवण झाली. खिशातले पैसे काढून त्याने भराभरा मोजले. मग 2-3 भेंडोळी काढली आणि नारायणाच्या हातात दिली. खिशात ठेव, असू दे, 300 आहेत. नारायण खिन्न मनाने उगीच आपला उभा होता. त्याने काही न बोलता ते खिशात भरले. तेव्हा साहेब मनाशी पुटपुटल्याप्रमाणे बोलला, 300 रुपये तरी किमान पक्षी लागणारच. नारायणाने जिज्ञासेने विचारले, कशाला साहेब? नारायणाने हा प्रश्न विचारल्यावर साहेबाने प्रथम विनाकारणच एक शिवी दिली. मग खिशातली सिगारेट तोंडात कोंबून बोबड्या आवाजात तो म्हणाला, ते अँटी करप्शनचे लोक येऊन बसले आहेत ना तालुक्याला, निदान 300 तरी त्यांना द्यायला पाहिजेत, म्हणजे त्यांचं कलम भागलं. द मा. मिरासदार यांची पंचनामा ही विनोदी कथा येथे समाप्त. गंमत गोष्टी द मा. मिरासदार.